नागपुर में आदिवासी छात्रों का आक्रोश अब सड़क पर नजर आ रहा है। आदिवासी छात्रों को लेकर सरकार के नए शासन निर्णय के खिलाफ छात्र संगठनों का धरना प्रदर्शन आज 5वें दिन भी जारी है। आदिवासी विकास विभाग के अपर आयुक्त कार्यालय के बाहर बड़ी संख्या में छात्र छात्राएं धरना छात्रों का विरोध छात्रावास में रहने के लिए तय की गई 26 वर्ष की आयु सीमा को लेकर है। छात्रों का कहना है कि प्रोफेशनल और उच्च शिक्षा के कई पाठ्यक्रम 26 वर्ष की उम्र तक पूरे नहीं हो पाते, जिससे उनकी पढ़ाई प्रभावित हो सकती है। छात्रों ने शासन निर्णय में बदलाव की मांग करते हुए चेतावनी दी कि जब तक उनकी मांगें पूरी नहीं होती तब तक आंदोलन जारी रहेगा। प्रथम सर्व आदिवासी बांधवांना आणि देशातील नागरिकांना आमच्या या ठिकाणूनची सेवा 5 ऑगस्ट 2026 रोजी जो विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहासाठी विनाशकारी विषारी GR आलेला आहे त्या संदर्भात हे आंदोलन आहे आणि आमचा आजचा 5वा दिवस आहे। 5 दिवस ओलांडून गेले। 13 तारखेला आम्ही आदिवासी विकास सेक्रेटरी विजयजी वाघमारे यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांनी त्या दिवशी आम्हाला सकारात्मक भूमिका दिली नाही, म्हणून 14 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके आणि सेक्रेटरी या दोघांशी आमची चर्चा झाली। तर त्यांनी त्यातही एका तासामध्ये एक GR सुधारित GR काढला, परंतु समाधानकारक विद्यार्थ्यांसाठी तो GR काढलेला नाही। त्यामध्ये परिशिष्ट अ मधील जो पहिल्या GR मध्ये 4 नंबरवर होता तो 3 नंबरला आणण्यात आला। त्या ठिकाणी 26 वर्षाची अट ओलांडून त्यांनी 30 वर्षाची केली, परंतु आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्यांनी ही जी वयाची अट आहे ही संविधानिकरित्या गैरसंविधानिक आहे, करिता ती कायमस्वरूपी काढून घेण्यात यावी। त्या पलीकडे आमचे प्रवेशाचे जे अडचणी आहे किंवा आदिवासी विद्यार्थ्यांच्या नोकर भरती आहे, आदि शासकीय वसतिगृह आहे, यासाठी आम्ही विशेष पद्धतीने मागणी केली, परंतु त्यावरती आदिवासी विकास मंत्री आणि सेक्रेटरी साहेब हे सकारात्मक भूमिका घेतली नाही। म्हणून आजचा आमचा हा 5वा दिवस आहे। या पलीकडे आम्ही त्यांच्याशी समन्वय करण्याचे साधले। आम्ही आयुक्त मॅडमला ज्या दिवशी आम्ही या ठिकाणी आंदोलनास्थळी आलो त्यांच्याशी निमूटपणे आम्ही चर्चा केली। मॅडमला सांगितलं की आमचे राज्याचे आदिवासींचे पालक आदरणीय राज्यपाल महोदय यांच्याशी आपण आमची बैठक घालून द्यावी, त्यानंतर CM साहेबांची आमची बैठक घालून द्यावी, परंतु अजूनही कुठल्याही प्रकारची डेट किंवा वेळ निश्चित झालेली नाही। अजूनही आदिवासी विकास मंत्री असो किंवा राज्यमंत्री इंद्रनील नाईक असो किंवा सेक्रेटरी साहेब यांनी अजूनही संवेदनशील पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांशी चर्चा केलेली नाही। या पलीकडे आम्हाला जर भूमिका घ्यायची असली तर आजपर्यंत आम्ही GR परिवर्तन झालं पाहिजे, GR मध्ये बदल झाली पाहिजे किंवा हा ज्या शासन निर्णय आलेला तो रद्द झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे। परंतु आम्ही शांत स्वरूपात संविधानिक पद्धतीने आंदोलन करत असलो किंवा पीसफुल आंदोलन करत असलो तरी आमची या पलीकडची भूमिका असेल की आधी आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके आणि त्यानंतर आमच्या विभागाचे सेक्रेटरी विजयजी वाघमारे या तिघा लोकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही पुढे वाढणार नाही। आधी राजीनामा घेऊ, त्यानंतर GR वरती चर्चा करू आणि GR बदलेल तेव्हाच आदिवासी विद्यार्थी आपलं आंदोलन मागे घेईल। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही त्यापर्यंत विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही नागपूर विभागीय कार्यालयाला आम्ही आमंत्रित करतोय आणि तळागाळात राहणाऱ्या आदिवासी पालक वर्गांना, नेते मंडळींना, त्यापैकी आमच्या काही रिटायर्ड वर्गांना किंवा कर्मचारी वर्गांना ही विनंती करतोय की त्यांनी तन मन धनाने या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सहकार्य करावं आणि आम्हाला एक पाठबळ द्यावं। धन्यवाद। किती दिवस आंदोलन थांबणार, काय पुढली भूमिका काय असणार? पुढली भूमिका तीच आहे सर, आम्ही पीसफुलच आंदोलन करणार आहे। आता प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालयाला आदिवासी विद्यार्थी बसलेला आम्ही त्या ठिकाणून एक केंद्रित आंदोलन करणार। आम्हाला जर वाटलं की आणखी आमचं तीव्र आंदोलन झालं पाहिजे पीसफुल गतीने तर आम्ही नाशिक, पुणे, ठाणे, पालघर, अमरावती, यवतमाळ या सगळ्या ठिकाणच्या लोकांना या ठिकाणी आमंत्रित करणार। मुख्यमंत्री साहेबांचं घर या ठिकाणाहून 150 ते 200 मीटरवरती आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर आदिवासी विद्यार्थ्यांची दखल घेत नसेल तर हे आमचे पालक आम्ही त्यांना सांगणार की तुम्ही इथे या, आमचे अश्रू बघा आणि आमच्या या GR वरती थोडं विचारमंथन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्या किंवा जे आमचे रोजगाराचे आहे, आरक्षणाचे आहे, विशेष पदभरती आहे, पेसा पदभरती आहे, आमच्या छोटा बिंदू नामावली आहे, याच्यावर चर्चा करून सविस्तर आपण या ठिकाणी आमच्या मागण्या सोडल्या पाहिजे। जोपर्यंत कागदी शासन निर्णय विद्यार्थ्यांच्या हाताला येणार नाही तोपर्यंत आमचं पीसफुल प्रोटेस्ट मागे घेणार नाही, ही अंतिम भूमिका असेल। मी गणेश शिरपाची आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर येथील अध्यक्ष।